पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी पीक विम्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी माहिती घेऊन आलो आहोत। कालपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आणि आपण कालच्या व्हिडिओत काही जिल्ह्यांची नावेही पाहिली होती, जसे की लातूर, हिंगोली, परभणी, धुळे, बुलढाणा आणि आणखी काही जिल्हे जिथे हा विमा वितरित करण्यात आला। पण अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही। काहींना प्रश्न पडतोय, माझ्या जिल्ह्यात विमा वितरित झाला, माझ्या गावातील लोकांना रक्कम मिळाली, पण मला का नाही मिळाली? याचं कारण काय? इतर शेतकऱ्यांनी अर्ज करताना जे केलं ते मी काय चुकवलं आणि ही चूक कशी दुरुस्त करावी? पीक विमा कंपनीने स्पष्ट सांगितलं आहे की जर तुम्ही काही कागदपत्रे किंवा प्रक्रिया अपूर्ण ठेवली असेल तर त्वरित ती सुधारून घ्या। ही आवश्यक सुधारणा पुढील 4 दिवसांत केल्यासच तुम्हाला विम्याची रक्कम मिळेल, अन्यथा तुम्ही योजनेपासून वंचित राहाल आणि नंतर काहीही करून पैसे मिळवता येणार नाहीत। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पात्र शेतकरी असूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही। यामागे अनेक कारणे आहेत। आज आपण ही कारणे सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यावर उपाय काय आहेत तेही समजावून घेऊ। सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही ऑनलाईन केंद्रावर जाऊन अर्ज भरता तेव्हा तेथील ऑपरेटर कडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरली गेल्यास तुमचा विमा थांबतो। जसे की पिकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड किंवा आधार क्रमांक चुकीचा नोंदवला गेला तर रक्कम अडते। शिवाय शासनाने दिलेल्या वेळेत अर्ज न भरल्यास तुम्ही अपात्र ठरता। 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल 60% शेतकरी वेळेत अर्ज न केल्यामुळे या अनुदानापासून वंचित राहिले आहेत। काही वेळा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसते, त्यामुळे रक्कम थांबवली जाते। एकदा खाते आधारशी जोडल्यावर अडवलेली रक्कम तुमच्या खात्यात लगेच जमा होते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन आणि विमा कंपनीकडून नैसर्गिक आपत्ती, पूर, वादळ, भूकंप इत्यादी झाल्यास नुकसान सर्वेक्षण केले जाते। यामध्ये शासनाचे निकष लागू होतात। जर नुकसानीचे प्रमाण 20% पेक्षा कमी असेल तर भरपाई मिळत नाही। तसेच नुकसान झालेली जमीन तुमच्या सातबाऱ्यावर नोंदलेली असावी लागते। जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास किंवा भाड्याने घेतलेली असल्यास तुम्हाला विमा मिळत नाही। चुकीची माहिती दिल्यास किंवा कागदपत्रात गडबड असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाते। पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, पण त्यातील अटी शर्तींमुळे अनेकदा योग्य नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळत नाहीत। तुमच्या मते शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांच्या नावावर जमीन असली तर कोणत्याही अटी शर्ती न लावता अनुदान मिळायला हवे का? तुमचे मत कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला पीक विमा मिळालाय का हेही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही फायदा होईल। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या कृषी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा।